नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टार युवा यूट्यूब चॅनलवर. तर आजची कथा चालू करूया. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या कथेमध्ये स्वागत आहे. मी शर्मिला. मुंबईमध्ये आम्ही राहतो. माझी सासू आमच्याबरोबर राहते. आम्ही दोघेजण पण कामाला असल्यामुळे मुलांकडे लक्ष देण्यासाठी सासू राहते. सासरे हे गावामध्येच राहतात. ते महिन्यातून 2-3 दिवस मुंबईमध्ये येऊन राहतात. ही गोष्ट आहे जून महिन्यामधील. एक दिवस मी कामावरती असताना मला सासूचा फोन आला. सासू, तुझ्या सासऱ्यांची तब्येत बरी नाही. मला गावाकडे जावं लागेल. आई, तुमची पण तब्येत बरी नाही का? चैतन्य बरोबर बोलते, त्यांनाच पाठवते. मी चैतन्याला फोन केला. त्याने फोन उचलला नाही. काही वेळानंतर त्यांचा फोन आला. मी त्यांना पप्पांची तब्येत व्यवस्थित नाही सांगितले. चैतन्य, मी सुट्टी घेतो आणि जातो. थोड्या वेळानंतर चैतन्याचा फोन आला. त्याला सुट्टी मिळाली नाही, कारण त्याचा उद्या महत्त्वाची मीटिंग आहे. मी माझ्या बॉसला सांगितले. माझ्या बॉसने मला सुट्टी दिली. मी चैतन्याला सांगितले. त्यांनी माझे बसचे बुकिंग केले. मी आईला सांगितले, मी पप्पाकडे जाते. ऑफिस सुटल्यानंतर मी घरी गेले. इथून चैतन्याने मला गाडीमध्ये बसले. पहाटे मी गावाकडे पोहोचलो. माझ्या आईने शेजारच्या काकांना सांगितले होते की त्यांनी माझ्या सासूबाईंनी माझा नंबर त्यांना दिला होता. पहाटे काकांचा फोन आला. मी त्यांना 20 मिनिटांमध्ये पोहोचतो आहे म्हणून सांगितले. स्टँडला पोहोचल्यानंतर तिथे शेजारचे काका आधीच थांबले होते. मी त्यांच्या टू व्हीलरवर गाडीत बसले. पहाटेची वेळ होती. उन्हाळा जरी असला तरी गावाकडे शेतात पाणी असल्यामुळे हवेत गारवा असतो. ते सारखे ब्रेक मारत होते, त्यामुळे मी त्यांच्या पाठीला माझी दाबत होती. 10 मिनिट घरामध्ये आम्ही पोहोचतो होतो, पण त्यांनी मला घरी पोहोचण्यासाठी 20 मिनिटे लावली. घरी पोहोचल्यानंतर मी पहिला पप्पांना तब्येत चौकशी केली. त्यांना अशक्तपणा व ताप आला होता. मी त्यांना पोहे नाश्ता करून दिला. घर आवरून घेतले. मी घर आवरत असताना मला पाकीट भेटले. मी बघितले तर त्यावरून दिसत होते खूप दिवस होते पडले होते. त्यातले सुकले होते. मी ते आवरले. घराची साफसफाई करून नाश्ता केला. 10 वाजता पप्पांना दवाखान्यात घेऊन गेले. तेथे त्यांनी त्यांचे रक्त घेतले व सलाईन लावले. डॉक्टरांनी त्यांना मलेरिया झाला आहे म्हणून सांगितले. डॉक्टरांनी त्यांना ॲडमिट होण्यासाठी सांगितले, पण ते ॲडमिट होण्यासाठी तयार नव्हते. डॉक्टरांनी त्यांना रोज सलाईन लावून घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी सांगितले. औषध दिले.